नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला पूर्ण दिवसाची रेसिपी सांगणार आहे. 2 टायमाची भाजी आणि आमटी. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया. डब्यामध्ये मी अर्ध वाटी लाल मसूर डाळ आणि अर्ध वाटी मूग डाळ घेतली. तर समप्रमाणात घेतली तरी चालेल, 1-1 वाटी करून. डाळीमध्ये हळद घालून आणि भात लावून कुकर लावून देऊया आणि 3 शिट्टी करून घ्यायची. सुरी मी पाण्यामध्ये का ठेवली यासाठी तुम्हाला मी एक टिप देत आहे. कांदा कापताना डोळ्यातून पाणी खूप येतं, तर अशा वेळेला सुरी पाण्यातून काढायची आणि कांदा चिरायला घ्यायचा. जरासुद्धा पाणी डोळ्यातून येत नाही. तुम्ही ट्राय करून बघा, नंतर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे 3 कांदे घेऊन चांगले बारीक चिरून घ्यायचे. नंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे आणि टोमॅटोला ना थोडं मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजला जातो. इथे मी अर्धा किलो घेवड्याची भाजी साफ करून ठेवली आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून ठेवला. आता फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 पळी तेल घालून त्याच्यामध्ये तेल चांगले गरम झाले की 1 चमचा राई, 1 चमचा जिरे. राई आणि जिरे तडतडली की लगेच कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत चांगला परतून द्यायचा. अशा प्रकारे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो घालून चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची. आले लसूण जर पेस्ट नसेल तर किसून घाला, तीसुद्धा चांगली लागते. आता गॅसची फ्लेम थोडी मंद करून टोमॅटो चांगला मेल्ट होईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे 1 ते 2 सेकंद. 2 सेकंद नंतर झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. याच्यामध्ये आपला घरगुती मसाला घालून घ्यायचा. जो आपण डेली यूज करतो तोच मसाला घालायचा. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मसाला घालून घ्या. 1 चमचा हळद घालून पुन्हा एकदा मसाले, हळद आणि टोमॅटो कांदा चांगले परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये घेवडा घालून घ्यायचा. घेवडा घालून घेतल्यानंतर सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचे आहे. भाजी चांगली परतून घेतल्यावर आता याच्यावर झाकण ठेवून देऊया 5 मिनिट. 5 मिनिट चांगली भाजी वाफवल्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा भाजी खालीवर करून सारखी करून घ्यायची. भाजी चांगली परतून घेतल्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे. तर पुन्हा एकदा भाजी चांगली परतून घ्यायची आणि 3 मिनिट याच्यावर झाकण ठेवून देऊया. 3 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा चांगली भाजी खालीवर करून परतून घ्यायची. भाजीला चांगले तेल सुटले का भाजी चांगली शिजली म्हणून समजावी. तरी पण चेक करून बघायची. तुम्हाला मी दाखवते. वाल बघा कसे मऊ शिजून झाली आहे आणि पापडीसुद्धा छान शिजवून झाली. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट घालून घेतल्यानंतर गॅस लगेच बंद करून टाकायचा आणि शेंगदाणे चांगले भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. शेंगदाणे घालताना कच्चे नका घालू. शेंगदाणे मी भाजून घातले. 3 चमचे शेंगदाणे घेतले होते. तर भाजून शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. घेवड्याची भाजी झाल्यानंतर आता दुसरी भाजी करायला घेऊया. मसाला वांगी बनविण्यासाठी मी अर्धा किलो वांगी घेतली. त्याचे मागचे देठ कापून घेतले आणि एका वांग्याचे 4 भाग करून घेतले. 50 ग्रॅम शेंगदाणे घेऊन भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. दाणेदार कूट करून घ्यायचा, जास्त बारीक पावडर नाही करायची. आता या शेंगदाण्याच्या कूटमध्ये 1-1 करून मसाले घालूया. आता सुरुवातीला घालायचं आहे आले लसूण पेस्ट 1 चमचा. त्याच्यानंतर 1 टीस्पून हळद घालायची. नंतर याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची. 1 टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मी 1 चमचा मीठ घालून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. सुरुवातीला 2 चमचेच तेल घालून घ्यायचे आहे, कारण मसाला थोडा ओला दिसला पाहिजे. पाण्याचा वापर नाही करायचा याच्यामध्ये. मसाल्यामध्ये जर का पाण्याचा वापर केला ना तर वांग्याला पाणी सुटेल आणि वांगी गळून जातील. तर तसे न करता याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा. मसाला अजून थोडा कोरडा दिसत आहे, तर याच्यामध्ये अजून मी 2 चमचे तेल घालून घेतले. मसाला चांगला असा ओला दिसला का मग वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्हाला समोर दिसत आहे. तर अशा प्रकारे मसाला चांगला ओला करून घ्यायचा तेलानेच. आता काय करायचे, जेवढी वांगी आहेत ना तेवढे त्या मसाल्याचे भाग करून घ्यायचे. म्हणजे काय, प्रत्येक वांग्यामध्ये समप्रमाणात मसाला भरला जाईल आणि प्रत्येक वांग्याची चव सारखी लागेल.
आता एक एक करून वांग्यामध्ये अशा प्रकारे मसाला घालून घ्यायचा आणि जो मसाला बाहेर आला असेल ना तो हाताने काढून घेऊया. मसाला एकदा चांगला वांग्यामध्ये भरला का असं हाताने दोन्ही हाताने चांगला दाबून घ्यायचा, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही आणि जास्तीचा मसाला असेल तो काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला ओला करण्यासाठी जर आपण पाण्याचा वापर केला असता ना तर मसाला ओला झाला असता. त्यामुळे काय होते, वांगी गळून जातात आणि वांग्याला चव येत नाही आणि वांगी बेचव लागतात. आता काय करायचे, पॅनमध्ये चांगले 3 पळी तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे. चांगले कडकडीत तेल गरम झाल्यानंतर एक एक करून सर्व वांगी पॅनमध्ये घालून घ्यायची. पॅनचं हँडल पकडून वांगी चांगली अशी खालीवर करून चांगली हलवून घ्यायची, म्हणजे एकसारखी सर्वीकडे तेल लागले जाईल. आता गॅसची फ्लेम मंद करून मंद आचेवरतीच झाकण ठेवून चांगली 5 मिनिटे वांगे होऊन द्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि एक एक करून वांगी पलटी करून घ्यायची, म्हणजे वांगीसुद्धा सगळ्या बाजूनी चांगली शिजली पाहिजे. मसाला वांगी करण्यासाठी जरासुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा. तेलामध्येच वांगी छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही अशा प्रकारे वांगे मसाला करून बघा, खूप सुंदर लागते वांगे मसाल्याची भाजी. पुन्हा एकदा याच्यावरती 3 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 3 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे. वांगी बघा कशी छान शिजून झाली, तुम्हाला दाखवते मी. आणि मसालासुद्धा काही करपलेला नाही आहे आणि मंद आचेवरती वांगी खूप छान शिजून होतात. अगदी खायला इतकी सुंदर लागतात ती. वांगी शिजली त्याचं देठ बघायचे दाबून दोन्ही बोटामध्ये. वांग्याचं देठ शिजले का तरी वांगी शिजली असे समजली जाते, किंवा वांगे असं हाताने थोडंसं दाबून बघितलं तरी वांगं शिजलं हे सगळ्यांना समजतं. आता पुन्हा एकदा याच्यावरती मी 1-2 सेकंद झाकण ठेवते. 2 सेकंदानंतर झाकण काढून घेतल्यावरती वांगी बघा किती छान शिजवून झाली आहे. जरासुद्धा वांगी गळून नाही गेली आणि वांग्यातला मसालासुद्धा खाली पडलेला नाही आहे. बोटाने सुद्धा वांगं दाबून बघायचं. वांगं थोडंसं दबलं गेलं का वांगं शिजलं म्हणून समजावं. आता गॅस बंद करून टाकायचा. आता हा वांग मसाला तुम्ही नक्की ट्राय करा आणि इतका सुंदर लागतो खायला. वांगे न खाणारेसुद्धा वांगी खायला सुरुवात करतील, याची तुम्हाला मी गॅरंटी देते. आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता या डाळीला तुम्ही तिखट डाळ म्हणा किंवा आमटी म्हणा. आता इथे मी 1 चमचा तेल घालून घेतल्यानंतर 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरे घालून घेतले. नंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. चांगले परतून घेतल्यावरती आता याच्यामध्ये लगेच चिरलेला कांदा घालून घ्यायचा. तर 1 कांदा मी बारीक चिरून घातला आहे. कांदा थोडासा परतून झाला हलकासा ट्रान्सफर होईपर्यंत, तर त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा मी 2 घेतलेत बारीक चिरून. टोमॅटो चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची. डाळीला चव खूप छान लागते. आणि 1 चमचा मी जिरे पावडर घालून घेतली आणि 2 चमचे मी लाल मसाला पावडर घालून घेतली आणि चिमटीभर हिंगसुद्धा त्याच्यामध्ये घालून सर्व साहित्य घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचे. आता मसाला चांगला शिजावा म्हणून त्याच्यामध्ये थोडे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, कारण टोमॅटोमध्ये थोडे मीठ घातले ना तो टोमॅटो लगेच गळून जातो. आता याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया आणि थोडेसे परतून घेतल्याने चमच्याने थोडे ढवळून घेतल्यावर आता याच्यावरती 2 मिनिट फक्त झाकण ठेवून द्यायचे टोमॅटो गळेपर्यंत. टोमॅटो पूर्णपणे गळून गेला पाहिजे, अशा प्रकारे 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. टोमॅटो बघा कसा गळून गेला आहे. थोडासा शिल्लक आहे अजून, पण तो सुद्धा नंतर गळून जाईल. आता याच्यामध्ये आपली क्वांटिटी आपल्याला किती पाहिजे, ज्या हिशोबाने आपण डाळ उकडली त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचे आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आता याच्यामध्ये 1 चमचा मी थोडासा गूळ घालून घेतला. चव खूप छान लागते. आता याला चांगली उकळी येऊन देईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये उकडलेली डाळ घालून घ्यायची आणि चांगली ढवळून घ्यायची चमच्याने. 1 उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चांगले 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. तुपाऐवजी 1 चमचा बटर घालून घेतले तरी चालेल. आता याच्यामध्ये छान अशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची. तर 1 दिवसाचा स्वयंपाक हा तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीबरोबर.
तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.